रघुवीर समर्थ. राम कृष्ण हर. जय जय राम कृष्ण हर. पण खूप दिवसांनी भेटतोय. आजचे जे चार अभंग आहेत ते विठ्ठलाची स्तुती करणारे आणि विठ्ठलाचं नाम हेच सर्वस्व आहे. विठ्ठलाच्या नामातच ज्ञान आहे असं अतिशय प्रेमानं सांगणारे असे अभंग आहेत. ते नेहमीच्याच पद्धतीनं ते न ठरवता घेतलेले आहेत, तसेच ते जोडून आलेले. आणि विठ्ठलाचं कृपाळ म्हणून कृपाळू म्हणून वर्णन आहे बघ. पहिला अभंग बघा हा. ज्याने ज्याने जैसे ध्यावे, तुम्ही जसं ध्यान कराल त्याचं, तसा तो तुमच्या समोर येईल. असं असं सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही ध्यान कसं करणार यावर तो तुम्हाला कसं भेटणार हे अवलंबून आहे. म्हणजे भक्तीच्या मार्गानं सांगता सांगता सगळं शेवटी फोकस आहे ना, केंद्र आहे ते भक्ताच्याच हृदयामध्ये आणून ठेवतात. सगळ्या अख्ख्या पांडुरंग विश्व सगळ्याचंच केंद्र अख्खं त्याच्या हृदयामध्ये असं आणून ठेवतात. आणि नामानं ते हृदय शुद्ध करायचं आणि तुम्हाला तिथं जे पाहिजे त्याची प्राप्ती होईल असं सांगितल्यासारखं आहे. इथं पांडुरंगाचीच प्राप्ती महत्वाची असल्यामुळं ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. तो एवढा कृपाळ आहे की तुम्ही जसं त्याचं ध्यान कराल तसा तो तुमच्या समोर उभा राहतो. ह्यामध्ये सगळं सगुण निर्गुण सगळ्याचाच सगळं सारं म्हणजे सूत्र दिल्यासारखं आहे. सूत्रात्मक बोलतात जसे पंडित आणि विद्वान, तशी भक्तीतून आलेलं खरं पांडुरंगांना दिलेलं असं ज्ञान आहे तुकाराम महाराजांना. ते आपल्याला सूत्रात्मक रीतीने असं सांगतात, ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणांचा ठाव विटे पाव धरियले. मला तो सगुण का निर्गुण काय माहित नाही. ते काय सगुण आहे आणि निर्गुण आहे तर सगळं काय विठ्ठलाच्या पायापाशीच आहे एवढंच मला आता कळलेलं आहे. ह्याचे पाय आहेत ते मात्र महत्वाचे आहेत. कायम विठ्ठलाचे चरण एवढं सांगितलेलं आहे की मला वाटतं एक 10 अभंगात एक तरी अभंगामध्ये चरणाचा उल्लेख आहे. त्यामुळे मला आता पांडुरंगाच्या चरणांचा एक प्रतिमा तयार करून ठेवायला पाहिजे असं वाटायला लागलेलं आहे. सारखे अभंग बघतोय त्यामध्ये चरणांचाच उल्लेख सारखा आहे. सगुण निर्गुणांचा वाव विटे पाव धरी आले, अवघे साखरेचे अंग. अहो हा विठ्ठल आहे ना. तुकारामांनी स्वतःला काही काही ठिकाणी भक्तांना म्हणे आम्ही अवघेची गोड. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड असं स्वतःला नंतर म्हटलंय म्हणजे भक्तांना. पण आधी पांडुरंग गोड आहे. पांडुरंगात तुम्ही मिसळल्यानंतर तुम्ही पण तो गोड होणार. तर आता असं सांगितलंय की हा पांडुरंग अख्खा साखरच आहे आणि मग साखरेचं कुठलंही अंग गोडच असणार. तसं तुम्ही कोणतंही ध्यान ध्यान धरावं ते गोडच असणार. पांडुरंगच त्याच्या समग्रतेनं तुम्हाला भेटणार. तुम्ही काय काळजी करू नका. अवघे साखरेचे अंग न ये व्यंग निवडता. अहो तुम्हाला काही व्यंगच दिसणार नाही. सगळा साखरच आहे हा पांडुरंग म्हणजे अख्खा साखर आहे. साखरेचा कोणताही तुकडा घेतला तर कोणताही अंश घेतला तरी तो गोडच असणार. चराचरात भरून राहिलेला आहे. तो तुमच्या हृदयात जर यायचा असेल फक्त त्याचं नाम निर्मळपणानं शुद्ध भावानं आणि अतिशय प्रेमानं आणि आर्तपणानं घ्या की तो तुम्हाला पाहिजे त्या स्वरूपात तुमच्या समोर तो प्रगट होईल. अवघे साखरेचे अंग न हे व्यंग निवडिता, कारण त्याच्यात व्यंग नाहीच आहे. तुका म्हणे जे जे करी, आणि हे पण परत एक सूत्रानं सांगितलं, हा ज्ञानात्मक अभंग असल्यासारखाच आहे. तुका म्हणे जे जे करी ते ते हरी भोगिता. तुम्ही जे जे काही कराल तुमच्या हृदयामध्ये बसून तो भोगतो एवढं लक्षात घ्या. असं असं तुम्हाला परत सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला यामध्ये इशारा देणं वगैरे असं काही नाही. त्यांनी ज्ञानात्मक सांगितलेलं आहे. ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळू. अहो तो तुमच्या हृदयात येऊन बसलेला आहे. तुम्ही जसं ध्यान कराल तसा तो तुम्हाला जग दाखवणार आहे. तुका म्हणे जे जे करी, आणि तुम्ही जे जे कोण करणार ते ते हरी भोगिता. ते हरीला तुम्ही भोगायला लावता एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बाकी काही आणि हे साधन ह्या अभंगावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर साधनेला अजून कोणतं काही यातच साधनेची सुरुवात आहे. तुम्ही फक्त ह्या तुकारामांच्या ओळींबरोबर तादात्म्य पावायचा जरी विचार केला, जय जय रामकृष्ण हरी हा त्यांनीच दिलेला मंत्र आहे तुम्ही, तरी सुद्धा साधनेला सुरुवात होऊन जाते. आता ह्याचाच अनुवाद करणारा पुढचा अभंग आहे. तो थोडासा विस्तृत आहे पण अर्थ हाच आहे. नामाचे पवाडे बोलती पुराणे. हो नामाचे पवाडे पुराण निघालेले आहेत असं सांगतात. आणि पुराण ही खरंच आम्ही जो हिंदू धर्माला श्रुती स्मृती पुराणोक्त असं जो म्हणतो, ते पुराणांचं महिमा वाढवायचं काम सगळ्या संतांनी केलेलं आहे. आणि भागवत पुराण हे त्यातलं आद्य पुराण आहे. वेदांत्यांना सुद्धा भागवत पुराणाचा आधार घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. एवढा पुराणाचा महिमा हा संतांनी आणि भक्ती मार्गातल्या लोकांनी वाढवून ठेवला. नामाचे पवाडे बोलती पुराणे
होऊनी कीर्तन तोची ठेला. आम्हाला भागवतानं सांगितलेलं आहे, म्हणाले कीर्तन जिथं कराल तिथे तो उभा आहे. होऊनी कीर्तन तोची ठेला. हे पुराणाने आम्हाला सांगितलेलं आहे. पुराणाने आम्हाला दिलेलं ज्ञान आहे की नामाचे पवाडे बोलती पुराणे. पुराणाने नामाची श्रेष्ठता पुराणाने सांगितलेली आहे आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे. आम्हाला आम्हाला वेदातलं ज्ञान सगळ्यांना नसेल, शूद्रांसाठी तर नाहीच, नाही चांडाळांसाठी नाही, स्त्रियांसाठी नाही, पण पुराणाने सांगितलं. पुराण आणि भक्तिमार्ग सर्वांना ओपन आहे, म्हणाले सर्वांसाठी आहे. आदिनाथा कंठी आगळाही मंत्र. शंकराच्या कंठामध्ये हा मंत्र आहे. विठ्ठलाचा जप शंकर करतायत अशी आमच्याकडे श्रद्धा आहे. पुराणामध्ये पण ते सांगितलेलं आहे. आवडीचे स्तोत्र सदा घोकी. हा, विठ्ठलाचं नाव, विष्णूचं नाम स्वतः शंकर घेत आहे, शंकर भगवान. आवडीचे नाम सदा घोकी, सतत त्यांचा जप चाललेला आहे. आगळे हे सार उत्तमा उत्तम. हे जे नाम आहे ना, हे सार सगळ्या तत्वज्ञानाचं, भक्तीचं, साधनांचं, सगळ्या म्हणून काही ज्ञानाचं, पावित्र्याचं, सगळ्याचं सार जर काय काढलं असेल तर ते सार नामामध्ये. आगळे हे सार उत्तमा उत्तम, उत्तमात उत्तम असं सार आहे. ब्रह्मकर्मा नाम एक तुझे. ब्रह्मकर्म म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे ब्राह्मणांनी करावायचं कर्म आहे असं असं म्हणा, किंवा श्रेष्ठ कर्म जे सांगितलेलं आहे तुमच्या मीमांसकांनी, पूर्व मीमांसकांनी, त्या सगळ्या कर्माची पुण्यही तुम्हाला नावानंच मिळणार आहे. तर त्या त्या सगळ्याला मिळून एकच नाव आहे, हे विठ्ठलाचं नाव आहे. तेच नाव आहे त्या सगळ्या कर्माला आहे. ब्रह्मकर्मा नाम एक तुझे. काय धाडस आहे बघा. ब्रह्मकर्म केल्याचं पुण्य तुम्हाला नावानं मिळणार आहे. तुम्ही उगाचच त्या यज्ञाच्या आणि यागाच्या भानगडीत पडू नका. काय तुम्हाला ते झेपायचं नाही. तुम्ही नाम घ्या, या नामातच सगळं आलं होणार. आगळे हे सार उत्तमा उत्तम ब्रह्मकर्मा नाम एक तुझे. तिही त्रिभुवनी गमन नारदा. नारद आहे ते त्रिभुवनामध्ये, सप्त लोकांमध्ये सगळीकडे भ्रमण करीत राहतात. हाती वीणा सदा नाममुखी. आता सगळ्या लोकांमध्ये भ्रमण करतात, त्यांच्या मुखी काही नाही, दुसरं दुसरं नाही, हे पांडुरंगाचं नाव फक्त असतं. ते नाव तुम्ही घ्या. नारदांनी जे नाव घेतलं तेच नाव तुम्ही घ्या. परीक्षिती मृत्यू 7 दिवसांचा. परीक्षित राजा होता, त्याला 7 दिवसात मृत्यू येणार होता. पुराणातलीच गोष्ट आहे, भागवतातलीच गोष्ट आहे. तर त्या 7 दिवसात मृत्यू ठरलेलाच होता. परीक्षिती मृत्यू 7 दिवसांचा, मुक्त झाला वाचा उच्चारित. त्या नाम घे म्हणून सांगितल्यानंतर तो त्यातून मुक्त झाला. त्या 7 दिवसात त्याला मृत्यू येणार होता, पण नामामुळे त्याला ज्ञान पण आलं आणि त्याचा मृत्यू टळला. कारण मृत्यू देहाला येतो, त्याला ज्ञानच असं झालं की हा देहच आपण नाही. परीक्षिती मृत्यू 7 दिवसांचा, मुक्त झाला वाचा उच्चारिता. कोळी याची कीर्ती वाढली गहन. कोळी तुम्हाला तर माहितच आहे, वाल्मिकी कोळी आहेत. कोळी याची कीर्ती आहे, वाल्मिकीचा उल्लेख नाही आहे, पण ते सूचन तेच आहे. कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. काय तुकारामांचं सांगणं आहे बघा. रामाच्या आधी रामायण लिहून ठेवलं म्हणले एका कोळ्यानं. कशाच्या जोरावर? विष्णूच्या नावाच्या जोरावर आहे. पांडुरंगाचं नाव घ्या. रामायण नंतर घडलं म्हणजे आधी लिहून ठेवलं. एवढी श्रेष्ठता आली नामाच्या जोरावर. तुम्ही का घेत नाही? कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. राम नंतर आले, त्यांचं आधी त्यांचं रामायण आलं. एवढी श्रेष्ठता एका कोळ्यानं फक्त मिळवली. तुम्हाला काय अवघड आहे? सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद. वेद म्हणतो तू सगुण आहेस का निर्गुण आहेस. ज्ञानेश्वरांनी पण म्हणलंय ना, तुझं सगुण म्हणू की निर्गुण. हे सगळं ज्ञानांच्या डोक्यातले भेद आहेत म्हणले. आपल्या भक्तांना यातला भेद करायचं काही कारण नाही. तुम्ही या चर्चेत तो सगुण आहे का निर्गुण असल्या चर्चेत पडू नका म्हणा. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नावा. काही नाही, तुझं नाव घेतलं ना की सगुण निर्गुण मधला भेद मावळून जातो. तो हवा तेव्हा सगुण आणि हवा तेव्हा निर्गुण असतो. तुम्ही काय तो खराच सगुण आहे का तो खरा निर्गुण आहे ह्याच्या चर्चेत तुम्ही पडू नका. तुम्ही फक्त नाम घ्या. त्याचं जे काही रूप आहे तो परिस्थितीचं रूप तो तुम्हाला दर्शन देत राहील, असा विश्वास तुकारामाने दिला. आता पुढचा संतांचं महत्त्व सांगणारा अभंग आहे. तुकारामांच्या आयुष्यातल्या, भक्तीच्या आयुष्यातल्या अनेक अवस्था आहेत. त्यात संतांना शरण जाणे ही अतिशय महत्त्वाची अवस्था होती. आणि संत सांगतायत ते आपण ऐकलं पाहिजे. आणि म्हणून संतांचं महत्त्व फार आहे. ते सांगतात, ते स्वतःलाही सांगतायत आणि भक्तांना, प्राथमिक अवस्थेतल्या भक्तांना जास्त करून सांगतात. भूतदया परत्वे जया तया परी. हे थोडं मराठीची मोड थोडीशी वेगळी आहे त्या काळातली. भूतदया परत्वे जया तया परी, संत नमस्कारी सर्व भावे. आता ह्यामध्ये ते काय सांगतायत? भूतदया कोणावर करायची ती करा. त्याचं काय
त्यांनी खरं तर म्हणलंय भूतांचे पाळणं वगैरे असं सगळं नंतरच्या ज्ञानाच्या अवस्थेतले अभंग आहेत. हा साधनेच्या अवस्थेतला अभंग आहे. आणि तुकाराम इथं असं म्हणतात, भूतदया करा, पण भूतदया करत असताना तुम्हाला अहंकार असतो की दया करतोय असं किती तुम्ही म्हणालात तरी तो भूत दया आहे ना, दया करणारे तुम्ही आहात, त्यामुळे अहंकार असतो. संतांच्या बाबतीत मात्र ते सगळं बाजूला ठेवा. आणि संत नमस्कारही सर्व भावे, संतांना मात्र शरण जा. इथं काय तर बाकीचं काय दया, बुद्धी, मी नम्र होतोय, मी असलं काही नाही ना, संतांना सरळ शरण जा. हा साधना अवस्थेतला अभंग आहे. भूत दया परत्वे जया तया परी संत नमस्कारे सर्व भावे, संतांना सर्व भावे नमस्कार करा आणि त्यांचा सत्संग घ्या. ज्ञान तिथंच आहे सगळं. शिकल्या बोलाचा धरिसील ताठा, थोडं इकडचं तिकडचं काहीतरी भक्तीतलं वाचायचं, पुराणातलं वाचायचं आणि कुठंतरी कीर्तन ऐकायचं आणि ते सगळं ते ऐकून ते बोलता यायला लागलं की शिकल्या बोलाचा धरिसील ताठा आणि त्याचा अभिमान बाळगायचा. मला आता ज्ञान झालं म्हणून तुकारामाला सगळे खास खळगे सगळे माहीत होते अध्यात्माच्या मार्गात. शिकल्या बोलाचा धरिसील ताठा तरी जासी वाटा यमपंथी. तू मृत्यूच्या मार्गाला जाशील म्हणजे काही शिकलेल्या बोलाचं काय ते संतांची काहीतरी चर्चा वगैरे करत जाऊ नको. ते काय म्हणतात ते ऐकत जा. संतांना सर्व भावे नमस्कार कर असं सांगणारा अभंग आहे. स्वतःला पण सांगतायत आणि उमेदवारी करत असलेल्या भक्तांना पण सांगतात. शिकल्या बोलाचा धरिसील ताठा तरी जासी वाटा यमपंथे. हिरा परीस मोहरा आणि पाषाण. हिरा असतो, परीस असतो, मोहरा असतो आणि दगड पण असतो. अच्छा, त्यांच्यामध्ये फरक आहे. दिसायला ते सगळे घन दिसतात, काही त्यांच्या गुणधर्म सारखे पण असतात. पण ते त्यांच्यामध्ये फरक आहे. दगड दगड आणि हिरा परीस आणि मोहरा यामध्ये फरक आहे. हिरा परीस मोहरा आणि पाषाण नव्हे परी जन संता तैसा. तुम्ही सामान्य जन आणि संत यांच्यामध्ये फरक करायला शिका असं म्हणतात. ते दगड एका बाजूला आहेत, हे संत एका बाजूला आहेत. तुम्ही सगळीकडे भूतदया करायची म्हणून अद्वैत असल्यासारखं सगळीकडे म्हणून संतांपेक्षा सामान्य माणूस श्रेष्ठ आहे असं डोक्यात घेऊ नका. ग्रेडेशन सांगितलेलं आहे, फरक करायला सुचवलेला आहे, भेदाला प्रोत्साहन दिलेलं आहे. पण ते भेदाला प्रोत्साहन कशा पद्धतीने दिलंय? संतांना प्रश्न करू नका, संतांना शरण जा असं म्हणले. हिरा परिस मोहरा आणि पाषाण नव्हे परी जन संता कैसी. सरिता वहाळा गंगे सागरा समान. आता हे बघा, हे तुकारामांचं भेद करा म्हणून सांगितलं म्हणजे कसं, साधी नदी असते, साधा ओहळ असतो आणि त्याला समुद्राची उपमा देणं मूर्खपणा आहे म्हणले. तसं तुम्ही कोणत्याही छोटी माणसं आणि संत यांच्यामध्ये फरक करा हे सारखं सांगायला घेतात. संतांसारखे दिसणारे छोटे छोटे गुरु असतील ते संत नव्हे. संत सामान्य माणूस आणि असामान्य संत यांच्यामध्ये फरक करा. संतांचं पालन करा, बाकीच्यांचं पूजा करत बसू नका. त्यांना काय भूतदया दाखवायची ते दाखवून रिकामे व्हा. साधनेच्या काळातला अभंग आहे. सरिता वहाळा गंगे सागरा समान, लेखी तयाहून अधम नाही. हे जो सागरा समान जो लेखतो वहाळाला सुद्धा, त्याच्यापेक्षा अधम कोण नाही. अहो, हेच तुकाराम नंतर ज्ञान झाल्यानंतर आम्हाला सांगायला लागले, तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असं सांगायला लागले. ते तो 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 सगळा फरक निमावला सगळा तो ज्ञानाच्या अवस्थेतला अभंग आहे. हा भक्तीच्या साधनेच्या अवस्थेतला अभंग आहे. आणिक अमुप होती तारांगणे, खूप तारांगण होऊन जातील म्हणले. काय ते असतील ते, कारण तुकारामांच्या वेळी काय सगळं विश्व किती मोठं आहे याचं प्रत्यक्ष भान आलेलंच नव्हतं. या नुसत्या चांदण्या त्यांना दिसत होत्या, त्याच्यापेक्षा सूर्य आणि चंद्र श्रेष्ठच होते. आणिक अमोप होती तारांगणे रवी शशिमाने लेखू नये. त्यांना म्हणे सूर्य आणि चंद्राची उपमा त्यांना देत बसू नका तुम्ही, ती सामान्य चांदण्या आहेत. आमचे सूर्य आणि चंद्र त्याच्यापेक्षा मोठे आहेत. तसं हे सगळ्या चांदण्या चमचमत असल्या सामान्यांच्या, तरी संतांचे तारा, संतांचा चंद्र हा मोठा आहे. त्या तेजासमोर सगळे पिके आहेत. तुका म्हणे नाही नरमता अंगी. आता नरम हा शब्द नम्रवर्ण आलाय हे मला तुकारामांचं ह्या अभंगातनं कळलं. तुका म्हणे नाही नरमता अंगी, आणि म्हणून तो तसाच ठेवलेला आहे गाथेमध्ये. सगळ्या प्रतिमध्ये मी बघितलं नम्रता अंगी असं आहे खरं म्हणजे. पण नरम आणि नम्र विचार केला तर ते बरोबर, अगदी बरोबर सूचक आहेत बघा. मला कधी नरमता हे नम्रवर्ण आला असेल असं वाटलं नव्हतं. तुका म्हणे नाही नरमता अंगी, आणि इतकं महत्वाचं आहे पुढचं मी भाग वाचतो. तुका म्हणे नाही नरमता अंगी. अहो, नरम असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. नरम शब्द का वापरला इथे? नव्हे ते फिरंगी कठीण लोह. तलवारीची उपमा दिली आहे. तलवार म्हणाले, तलवार जर ती पाता आहे ते जर असं लवचिक जर नसेल आणि म्हणून नरमता आहे, ते नरम असतं. ते कठीण तर म्हणले कठीण, नुसतं कठीण लोखंड
आणि त्या तलवारीमध्ये फरक काय? फिरंगी म्हणजे तलवार. ही तलवार जी आहे, अगदी शिवाजी महाराजांची सुद्धा तलवार आहे. त्याला धातुशास्त्रज्ञ असं सांगतात, ती दमास्करची तलवार होती म्हणून. म्हणजे ती तो जो त्या कार्बनपासून ती बनवलेली होती, कार्बन आणि लोखंड. तो कार्बन आहे, तो आता असं लक्षात येतंय की त्याला कार्बन नॅनो ट्यूब्स चा त्या फॉर्ममधला कार्बन त्यामध्ये होता. त्यामुळे त्याला अशा वेगळ्या नरमतेच्या प्रॉपर्टीज, गुणधर्म त्याच्यात आलेले होते. आणि म्हणून ती भवानी तलवार फार श्रेष्ठ तलवार समजली जात असे. तर ते म्हणतायत ती श्रेष्ठ तलवार होती, कारण ती ती कशी हलेल तशी हलायची. हा जो लवचिकपणा हा तलवारीचा गुणधर्म आहे, त्यामुळं तलवार ही तलवार होते. नाहीतर काय ते कठीण लोखंडच की हो फक्त, असं त्यांनी म्हणलंय. तर कठीण लोखंडाला तलवार म्हणू नका, असा भेद करायला शिका आणि श्रेष्ठत्वाची पूजा करा, असं सांग. तुका म्हणे नाही नरमता अंगी, म्हणजेच नम्रता अंगी, नव्हे ते फिरंगी कठीण लो. त्यामुळे नम्रता आपल्या अंगात पाहिजे आणि ह्या नम्र भावानं संतांना शरण गेलं पाहिजे. ते काय म्हणतात आपल्या हितासाठी ते ऐकलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. तर संत होण्याचा तुमचा मार्ग रिकामा होईल, असं सांगितलेलं आहे. हा साधना काळातला अभंग आहे. त्यामुळे पथ्य व कुपथ्य सगळंच व्यवस्थित तुकाराम त्यात त्यात सांगतात. आणखीन एक अभंग बघूया आणि मग आपण आजच्या गाण्याकडे जाऊया. आणिक काही मज नावडे मात. कसं आहे, मला दुसरं काही नकोच. मला पांडुरंग सोडून काहीच आवडत नाही, असं असं सांगणारा हा अभंग आहे. फार गोड अभंग. आणिक काही मज नावडे मात, मला कोणतीही गोष्ट आवडत नाही पांडुरंग सोडून. एका पंढरीनाथा वाचून या. एक पंढरीनाथ सोडून मला कोणाचं नावच घ्यायला आवडत नाही. हे एकच नाम मला प्यार आहे म्हटलं. आणिक काही मज नावडे मात, एका पंढरीनाथा वाचून या. त्याचीच कथा आवडे कीर्तन. त्याचीच कथा मला आवडती, त्याचंच कीर्तन मला आवडतं. ते माझं श्रवण गोड लागे. त्याचं त्याचंच फक्त ऐकत बसतो. मला दुसरं काही संसाराचं ऐकायचं नाही, कोणाचं गॉसिप नको, दुसऱ्या कोणाचं श्रेष्ठत्व नको, काय फक्त पांडुरंगाचंच नाव ऐकायचं आणि पांडुरंगाचंच नाव घ्यायचं, बाकी मला काही नको. तुका म्हणे संत म्हणत भलते. आणि संतांचं नाव घेतलंय. मगाशीच सांगितले संतांचं, मगाशीच अभंग सांगितलं संत काय म्हणतात ते ऐका. आता इथं म्हणतात संत काही सांगू देत, पांडुरंगाला तेवढं सोडायचं नाही बघ. तुका म्हणे संत म्हणत भलते, विठ्ठला परते न मनी काय. विठ्ठला सोडायला जर सांगत असले तर काय संतांचं ऐकू नका, विठ्ठलाला तेवढं धरून ठेवा, असं या अभंगावर सांगितलेलं आहे. तुका म्हणे संत म्हणत भलते, विठ्ठला परते न मनी काही. या ठिकाणी आता आपण आजचं गाणं ऐकूया. आजचं गाण्याचं आहे, मी तुम्हाला बोल सांगतो. गाणं प्रसिद्धच आहे ते, भिवंडांनी गायलेलं आहे. नामदेवांचं गाणं आहे. हे नामाचं एवढं महत्त्व असल्यामुळं आज आपण नामाचा गजर गरजे भीमा तीर, महिमा साजे थोर तुझं एका, हे नामदेवांचं गाणं आहे. अर्थ फार सांगायची आवश्यकता नाही, पण तरी पण मी एकदा त्याच्या ओळी तुम्हाला म्हणून दाखवतो. हे म्हणलंय भीमण्णांनी, चाल राम फाटकांनी दिली आहे आणि अमर गाण्यांमधलं गाणं आहे. नामाचा गजर गरजे भीमा तीर, महिमा साजे थोर तुझं एका. तुझ्या एकाचाच महिमा आहे, तो काय साजरा साजून दिसतोय. भीमातीर गरजत आहे तुझ्या नामामुळं. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडे. श्रेष्ठत्व पांडुरंगाचं श्रेष्ठत्व काय, तर रिद्धी आणि सिद्धी ज्या गणपतीच्या दासी म्हणून आहेत, त्या तुझं अंगण झाडतायत. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती, उच्छिष्टे काढीती मुक्तीचारी. तुझं काय घर आहे का काय म्हणे, चार मुक्ती ज्याच्यासाठी ज्याच्यासाठी आयुष्य लोक अर्पण करतात, त्या मुक्ती तुझ्याकडं अंगण झाडायला येतात आणि उच्छिष्ट वेचायला येतात. चारी मुक्ती असा तुझा महिमा आहे. साधा आहे का तुझं नाम म्हणाल. चारी वेद, वेदांचं सुद्धा स्थान दाखवलंय. चारी वेद भाट होऊनी गरजते. तुझ्या नामाची स्तुती आम्ही केवळ गात नाही, वेद सुद्धा जी स्तुती गातात ती तुझ्याच नामाची स्तुती आहे. त्यामुळे आम्ही तुझंच नाम घेतो, आम्ही वेद वाचतच बसत नाही. तुझं नाम हाच आमच्यासाठी वेद बनतं. चारी वेद भाट होऊनी गरजती, सनकाधिक गाती कीर्ती तुझी. ब्रह्मदेवाचे काही पुत्र आहेत, त्यातले हे सनक ऋषी, सनत कुमार, ही सगळी फार मोठी अधिकाऱ्याची मंडळी होती. ते सुद्धा एवढे विद्वान लोक तुझी कीर्ती गातात आणि आम्ही का तुझं नाव घेणार नाही. सुरवरांचे भार अंगणी लोळते. सुरवर म्हणजे अगदी श्रेष्ठ श्रेष्ठ देव. सुर म्हणजे देव, सुरवर म्हणजे श्रेष्ठ देव. श्रेष्ठ श्रेष्ठ देव तुझ्या अंगणात असे लोळत पडलेले असतात. म्हणजे सुरवरांचे भार अंगणी लोळती, चरण रज क्षिती शिववंदी. शिवाचं वंदन, तुमच्या चरणाचं रज आहे ते शिव घ्यायला असुसलेले असतात. असा तुमच्या नावाचा महिमा आहे. नावा म्हणे देव ऐसा हो कृपाळू.
आता आपण पहिला अभंग घेतला त्यात कृपाळू शब्द होता तुकारामांचा. तुम्ही जसं ध्यान कराल तसा हा कृपाळू तुमच्या समोर येईल असं तुकारामांनी म्हटलं होतं. तुकारामांचे अभंगातले गुरु नामदेव ते आपल्याला काय सांगतायत? नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू. कृपाळू आहे तो, करी तो सांभाळू अनाथांचा. हा नामदेवांच्या सगळ्या अभंगामध्ये कायम हा अनाथांचा सांभाळ करतो असं कायम वचन दिलेलं आहे. तर असा हा नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू, करी तो सांभाळू अनाथांचा. आता हे आपण गाणं ऐकूया. नामाचा गजर गर्ज भीमतीर, गर्ज भीमतीर. नामाचा गजर गर्ज भीमतीर, गर्ज भीमतीर. महिमा साज थोर तुझ रे का, साज तुझ रे का, महिमा साज तुझ रे का. नामाचा गजर, नामाचा गजर. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती, रिद्धी सिद्धी दासी, रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती. उच्चिष्ठे काढीती मुक्तिचारी, उच्चिष्ठे काढीती मुक्तिचारी, मुक्तिचारी, मुक्तिचारी. नामाचा गजर गर्ज भीमतीर, गर्ज भीमतीर. नामाचा गजर. चारी वेद भाट होऊनी गदती, चारी वेद भाट होऊनी गदती. सनकादिक गाती कीर्ती तुझी, सनकादिक गाती कीर्ती तुझी, कीर्ती तुझी गाती कीर्ती तुझी. नामाचा गजर गर्ज भीमतीर, गर्ज भीमतीर. नामाचा गजर. सुरवरांच भार, सुरवरांच भार, सुरवरांच भार, सुरवरांच भार. अंगणी लोळती सुरवरांच भार, सुरवरांच भार, सुरवरांच भार. अंगणी लोळती चरण रजक्षिती शिववंदी, चरण रजक्षिती शिववंदी, शिववंदी, शिववंदी. नामाचा गजर. नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू, नामा म्हणे देव, नामा म्हणे देव, नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू. नामा
देव नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू नामा नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू करीतो संभाळू अनाथांचा करीतो संभाळू अनाथांचा 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 नामाचा गजर गर्ज भीमतीर गर्ज भीमतीर महिमसाज थोर महिमसाज थोर थोर महिमसाज थोर तुझ एका साज तुझ एक साज तुझ एक नामाचा गजर गर्ज भीमतीर गर्ज भीमतीर नामाचा गजर. जय जय राम कृष्ण हरी. आपण थांबूया.